डिटेलमध्ये मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणी गावकऱ्यांचं मागच्या 2 तासांपासून जलसमाधी आंदोलन सुरू आहे। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना आरोपींना अटक करा अशी मागणी गावकऱ्यांनी सातत्याने मांडलेली आहे। या जलसमाधी आंदोलनात 3 महिलांना चक्कर आली असून त्यांना आंदोलकांशी माझी चर्चा झाली। त्यांना आपण मस्साजोग तलावावरून बाहेर काढले। त्यांचे जे काही इश्यूज होते अडीअडचणी त्यांचे जे काही पोलिसांकडून अपेक्षा आहे त्याच्या बाबतीत त्यांनी मला निवेदन सुद्धा दिलेले आहे। त्यामध्ये त्यांच्या मेन आहे की आरोपीला लवकरात लवकर त्या अटक झाले पाहिजे आणि जो तपास आहे तो तपास डीपली चांगल्या प्रकारे तपास असला पाहिजे। आरोपीचा इन्व्हॉल्वमेंट कुठे कुठे आहे त्याच्या बाबतीत तपास झाला पाहिजे। डिटेलमध्ये चर्चा झाली। महिला मंडळीशी सोबत पण चर्चा केलेली आहे, पुरुष मंडळीसोबत चर्चा केलेली आहे आणि नक्की आपला बीड पोलीसतर्फे आमचा जो एफर्ट्स आहे ते पूर्णपणे 100% एफर्ट चालू आहे। त्याच्यामध्ये जो बाकी उरलेले 3 आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक होईल आणि त्याच्यामध्ये आपला जो तपास आहे ते आपण प्रामाणिकपणे करू। सर 10 दिवसाचं आपण सांगितलं होतं की 10 दिवसामध्ये 10 दिवस लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे, तो आपण प्रयत्न केले तो असं पण होऊ शकतं की 10च्या आत पण येऊ शकते। आपला जो एफर्ट आहे 100% चालू आहे। माझी पूर्ण टीम हा गुन्ह्याचे पाठीमागचे जे उरलेले आरोपी आहेत त्यांना अटक करण्यासाठी माझी पूर्ण टीम चालू आहे। देशमुख कुटुंबियांनी सर पोलीस संरक्षण मागितलं होतं। 2 मध्ये आयपीसी मध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या देखो सध्या तपास सीआयडी कडे आहे। त्यामध्ये तपासमध्ये कोणतं सेक्शन कुठे आहे कोणतं तपास त्याच्या बाबतीत मला सांगणं योग्य होणार नाही, पण आमचा जो आहे मेन टार्गेट बीड पोलीसचा आहे। बाकीचे उरलेले 3 आरोपी अटक सर पोलीस संरक्षण मागितलं होतं देशमुख कुटुंबियांनी, त्यांना कधी मिळणार आहे आणि काय स्टेटस? आपण प्रोटेक्शन ऑलरेडी दिलेलं आहे त्यांना। आता गावच्या लेवलवर आरसीपी तिथे आहे 24/7 आणि त्यांना व्यक्तिगत प्रोटेक्शन आपण दिलेलं आहे। एसआयटी नेमण्याची मागणी जी आहे एसआयटीचा सुद्धा शासनाने जीआर काढलेला आहे। ते बसवराज तेली सर आहे, ते आयपीएस ऑफिसर आहे डीआयजी रँकचे, त्यांना एसआयटीचे प्रमुख शासनाने जीआर काढून केले। न्यायालय परिसरामध्ये रात्री गोंधळ घातलेला आहे काही लोकांनी। न्यायालय परिसरामध्ये काल सुरक्षाच्या दृष्टिकोनातून आपण खूप मोठा बंदोबस्त लावला होता जेणेकरून कुठल्याही प्रकारचा लॉ अँड ऑर्डर इथे होऊ नये। तो आपला पोलिसांचा भाग आहे आणि आपली पोलिसांनी चांगलं काम करून पूर्ण न्यायालयाची प्रोसिजर चांगल्या प्रकारे पार पाडली। हिंदी में सवाल हिंदी में एक सवाल है कि प्रोटेस्टर्स का एग्जैक्टली क्या कहना था और अभी जो उनकी डिमांड है वो क्या पुलिस प्रशासन पूरा कर? प्रोटेस्टर्स का बेसिकली जो अभी प्रोटेस्टर्स का ये कहना था कि इसमें इन्वेस्टिगेशन में जो बचे हुए आरोपी हैं वो जल्दी से जल्दी अरेस्ट हो जाएं। उसके बाद आरोपियों का 302 बेसिकली मर्डर में कितना इन्वॉल्वमेंट है उनको इधर से उधर केस में ट्रांसफ़र किया जाए। तो इसके लिए हमने उनको क्लैरिफाई किया कि जो इन्वेस्टिगेशन है जो मर्डर में क्या होना है वो सब इन्वेस्टिगेशन अभी सीआईडी के पास है। बीड पुलिस की तरफ से जो बचे हुए 3 आरोपी हैं जिसको हमें अरेस्ट करना है उसके लिए हमारा पूरा 100% काम चालू है और इसमें आपको हमारा रिजल्ट जल्दी दिखेगा। आपण पाहतोय पोलीस अधीक्षक नवनीत कौवत हे पोहोचले होते घटनास्थळी। जिथे आंदोलन सुरू आहे तिथे पोहोचून त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता, पण गावकरी आता आपली चळवळ अधिकाधिक प्रखर करताना दिसतायत। आपलं आंदोलन सुद्धा सातत्याने कुठेतरी आपली मागणी मांडण्यासाठी प्रखर करताना दिसतायत। बीडमध्ये ग्रामस्थांनी सातत्याने हे जे हत्या प्रकरण झालेलं आहे त्या संदर्भामध्ये संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करावी, खास करून 3 आरोपी जे अजूनही फरार आहेत त्यांना अटक करावी आणि लवकरात लवकर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी सातत्याने केली आणि त्याच्यामध्ये सातत्य अजूनही धरून आहेत। किंबहुना आणखीन प्रखर त्यांची मागणी आणि त्यांची चळवळ होतीये। या संदर्भात आपण गोविंद शेळके यांच्याशी संवाद साधूया। ते थेट जिथे आंदोलन घडतंय तिथं आपल्याशी संवाद साधतात। गोविंद, सकाळपासून हे आंदोलन सुरू आहे, गेले 2 तास जलसमाधी आंदोलन इथे घडतंय, पण आत्ता जर आपण पाहिलं तर पोलीस अधीक्षकांनी कुठेतरी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण ग्रामस्थ आपल्या म्हणण्यावरती ठाम आहेत। ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे आणि कशा पद्धतीने ते आंदोलन पुढे नेणार आहेत? पूर्वी मी सातत्याने सांगतो की हे तेच ग्रामस्थक आहेत ज्या ग्रामस्थकांनी अगदी पहिल्या दिवसापासून या प्रकरणावरती आवाज उठवला होता, रस्त्यावर बसले होते, गाव बंद ठेवलं होतं आणि त्याच ग्रामस्थकांचा जो आक्रोश आहे तो आपल्याला या आज जलसमाधी आंदोलनामध्ये पाहायला मिळाला। आता पोलीस प्रशासनाने त्यांच्याशी चर्चा केली, मात्र चर्चा करत असताना सुद्धा काही सवाल होते ग्रामस्थकांचे ज्याची उत्तरं खरं तर प्रशासनाला देता आली नाही आहेत। की वाल्मिक कराड हा स्वतः शरण आला,
मग त्याला तुमचे पोलीस अरेस्ट का करू शकले नाहीत, यासारखा सवाल होता. किंवा मागचे कित्येक 20-22 दिवसापासून जो प्रमुख मारेकरी होता संतोष देशमुख यांचा, तो बाहेर आहे, तो अटक कधी होणार. आणि आता बघितलं की आपण बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कुमार कावत यांनी सांगितलं की आम्हाला 10 दिवसाचा वेळ द्या, कदाचित त्यापेक्षाही कमी वेळेत आम्ही आरोपीला अटक करू. मात्र ग्रामस्थ ठाम आहेत, जर 10 दिवसामध्ये पोलिसांनी त्या प्रमुख आरोपीला अटक नाही केलं तर आम्ही यापेक्षाही पुढचं आंदोलन करू, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. तूर्त आपण बघतोय की ग्रामस्थ वरती आलेले आहेत. जलसमाधी आंदोलन आता थांबवण्यात आलंय. मात्र 2 तास या गावातील अगदी वृद्ध असतील, तरुण मुलं असतील, मुले असतील, हे या पाण्यामध्ये उतरले होते, ज्यांनी पाण्यामध्ये उतरून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीवरती कारवाई करण्याची मागणी केली. पोलीस प्रशासन आलं. या ठिकाणी आपण बघितलं की 1-2 महिलांना भोळ सुद्धा आली. चक्कर आलेल्या महिलांना दवाखान्यामध्ये नेऊन ॲडमिट करण्यात आलंय. आणि आता ग्रामस्थकांनी तूर्त हे आंदोलन जरी थांबवलं असलं तरी आंदोलक मात्र ठाम आहेत की 10 दिवसामध्ये जर पोलिसांनी प्रमुख आरोपीला नाही पकडलं तर आम्ही पुन्हा एकदा आंदोलन करू, असा पवित्रा या आंदोलकांनी घेतला. पूर्वी धन्यवाद गोविंद. आंदोलन तुर्तास थांबलेलं ही चांगली गोष्ट आहे, पण त्याचबरोबर आपल्या मागण्या अतिशय तीव्र आहेत असं सांगत ही चळवळ सुद्धा कुठेतरी तीव्र करण्याचा ग्रामस्थांचा सातत्याने प्रयत्न आहे. दुर्दैवाने 2-3 महिलांना या संपूर्ण आंदोलनादरम्यान चक्कर सुद्धा आलेली होती. दरम्यान ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांना अनेक प्रश्न सवाल केले होते, आपण पाहूया. नाही साहेब, आमची हात जोडून विनंती गावकऱ्याची, आम्हाला तारीख सांगा, त्या तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला शब्द बोलत नाही. त्याच्यानंतर मग डायरेक्ट तुम्ही काय करा, जे तुमचे गणवाले लोक आहेत आम्हाला गोळ्या घाला, सगळ्या गावकऱ्याला गोळ्या घाला तुम्ही. कटाळा गेला. विचार करा साहेब, आम्हीच नाही, आम्हाला बाया शिवाय बाहेर निघालवली. आम्ही संतोष देशमुखचे वैयक्तिक काही ज्वारीचे पोते उचलून नेले नव्हते त्या आरोपी. संतोष देशमुख त्यांच्या घरी चोरी करायला गेला नव्हता. भांडणं झाले. काय मूळ कारण काय? खंडणी मागायचं ते आरोपी जे येत नव्हते. वाल्मिक कराडचे आदेश होऊन खंडणी मागायला आरोपी आलते. त्यांच्याबरोबर बातचीत झाल्यानंतर त्यांनी संतोष देशमुखचा तिसऱ्या दिवशी फोन केला. मग वाल्मिक कराड खंडणीमध्ये अटक कसं होऊ शकतो? वाल्मिक कराड 300 सरपंच मारला आमच्या गावचा. आज बाया पाण्यात उभा राहिल्या. 3 बाया चक्रा येऊन पड्या. ते एक सुद्धा पोलीस खात्यातलं मनीस मध्ये शिरलं नाही. का शिरलं नाही? माणसं मारायच्यात आमच्या गावचे. आमचं गाव नको असं वाटायला लागले का तुम्हाला? सांगा मग, एवढंच आम्हाला सांगा, बाकी काहीच बोलत नाही. आणि वाल्मिक कराडची अटक केलं तुम्ही, खंडणीमध्ये केलेला आहे ते का नाही? 302 मध्ये करायला. अतिशय बोलके असे सवाल आहेत ग्रामस्थांचे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.